वाशी भूम परिसरामध्ये पवनचक्क्यांचे जाळे वाढत असून 6 ते 7 कंपन्यांनी ग्रामीण भागामध्ये जाळे पसरवले आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी छळ्या भावाने खरेदी केली जात असून ज्या जमिनी खरेदी झाल्या त्यापेक्षा जास्त जमिनी बळकावल्या जात आहे, असा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे। या पवनचक्क्यासाठी लागणारी मशिनरी, टार्बाईन, पंखे, ट्रान्समिशन वायर आदी सुटे भाग वाहून नेण्यासाठी रस्ते तयार करताना पवनचक्की उभारताना झाडे तोडली जात असून नैसर्गिक डोंगर सपाट केले जात असल्याने वन्यजीवन आणि पशुपक्षी यांचे जीवन धोक्यात आलंय। या सर्व गोष्टी मांडण्यासाठी कारणीभूत आहे अशा खंडणी वसूल करणाऱ्या गुंडांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांची बाजू घेतल्याने खंडणी न मिळाल्याने चिडून गुंडांनी हत्या केली। त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील जवळग्या येथील शेतकऱ्यांनी खरेदी जमिनीपेक्षा इतर जमिनी अडवल्यात। तसेच परस्पर बांध फोडल्यामुळे कंपनीला विचारणा केली असता 40 ते 50 गुंडांनी दहशत निर्माण केली। पोलिसांना मिळणाऱ्या हप्त्यामुळे गोरगरीब नागरिकांची फिर्याद घेतली जात नाही असा आरोप काही नागरिकांनी केलाय। आष्टे तालुक्यामध्ये सुद्धा यापूर्वी भांडणे आणि मारामाऱ्या झाल्यात। हे लोण राज्यभर पसरत असून यापुढे पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। शहाजी चेडे, MCN न्यूज, वाशी।